अखिल भारतीय किसान सभा संलग्न लालबावटा निराधार युनियन यांच्या वतीने संजय गांधी कार्यालयामध्ये निवेदन देण्याचा एक कार्यक्रम करण्यात आला। यामध्ये आज संजय गांधी कार्यालयाचे जे काही लाभार्थी आहेत यांचे प्रश्न प्रचंड जटिल होत चाललेले आहेत। यामध्ये लाभार्थ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही, त्यांच्या हाताचे ठसे बसत नाही। त्यामुळे आधारचा जो काही प्रश्न आहे अपडेट करण्याचा, त्यासाठी नाशिक मुंबईला त्या लाभार्थींना जावं लागतं। तो इथंच कॅम्प झाला पाहिजे ही प्रमुख मागणी यामध्ये घेतलेली होती। त्याचबरोबर जे काही नवीन प्रकरण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेतू कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट द्यावे लागतात। त्याची खरंच गरज आहे का याची शहानिशा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर ती गरज नाही आहे, जे त्या निकषात बसत नाही त्यांना विनाकारण आम्हाला खर्चात पाडू नका। अगदी साध्या आणि सरळ पद्धतीवर जे काही खरे निराधार आहे त्यांना लाभ द्या, यासाठी ही आमची एक प्रमुख मागणी त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती। त्याचबरोबर काही जे काही अनेक मागील वर्षी काहींचे ऑनलाईनची जी काही प्रक्रिया सुरू झालेली यामध्ये ज्या दिवशी तो कार्यकर्ता जर त्या गावात हजर नसेल तर ते प्रकरण अक्षरशः डायरेक्ट रद्द करण्यात आलेले। तर त्याही संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली की त्यांना थोडासा चान्स देऊन, संधी देऊन परत एकदा त्याची पडताळणी तलाठ्यामार्फत करून त्यांचा जो काही लाभ आहे तो कंटिन्यू चालू ठेवावा। आणि जर तो कार्यकर्ता किंवा तो लाभार्थी हयातच नसेल तरच त्याचं प्रकरण रद्द करावं किंवा ते पेन्शन बंद करावं। या 2-3 प्रमुख मागण्यांसाठी आज तहसीलमध्ये संजय गांधी शाखेमध्ये एक चांगली सविस्तर बैठक झाली आणि या संदर्भात त्यांनी त्या मागण्या, काही राज्यस्तरावरच्या मागण्या होत्या त्या वरती पाठवण्याच्या आणि या त्यांच्या अखत्यारीत ज्या काही मागण्या आहेत त्या इथल्या इथं पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे।